Hi, all dear student. We study about our first chapter, that is natural resources, air, water, and land. Today we are going to start a third important point, that is land. मित्रांनो, आपण आपला पहिला जो चॅप्टर आहे नॅचरल रिसोर्सेस, एअर, वॉटर अँड लँड हा अभ्यासत आहोत. In our last lecture we study about the important sources, that is air and water. आपण आपल्या मागच्या पार्टमध्ये एअर आणि वॉटर म्हणजे पाणी आणि हवा यांच्या संदर्भात काय केला, स्टडी केला. टुडे वी हॅव टू स्टार्ट अ न्यू पॉईंट, दॅट इज अ लँड. म्हणजे जमीन कशा प्रकारे असते आणि त्याच्यामध्ये तो नॅचरल रिसोर्सेस म्हणून कसं कार्य करतो हे आज आपण स्टडी करणार आहोत. सो हिअर आर गिवन दॅट लँड इज सीन इन द फॉर्म ऑफ स्टोन्स, सॉईल, बिग रॉक. पहा काय आपल्याला ही जी लँड आहे म्हणजे जमिनीमध्ये काय काय असतं मित्रांनो. स्टोन म्हणजे दगड असतात, सॉईल म्हणजे माती असती, बिग रॉक्स मोठे मोठे जे खडे असतात. इट इज किंवा त्याला आपण दगड म्हणू मोठे मोठे. पहा इट इज नॉट फ्लॅट एव्हरीवेअर, इट इज हिली इन सम प्लेसेस अँड फ्लॅट इन अदर्स. पहा आणि ही सर्व ठिकाणी फ्लॅट असते का, प्रत्येक ठिकाणी तर नसते. काही ठिकाणी ही कशी असते, हिली म्हणजे काय तर टेकडी असते, मोठे मोठे टेकड्या असतात. तर काही ठिकाणी कशी असते, फ्लॅट असते. पहा ऑल टेरेस्ट्रियल ॲनिमल्स इन्क्लुडिंग मॅन लिव्ह ऑन लँड. पहा टेरेस्ट्रियल म्हणजे काय, जे जमिनीवरती राहणारे बरेचसे प्राणी आहेत ते काय करतात मित्रांनो, लँड म्हणजे जमिनीवरती राहतात. त्यांनी काय म्हणजे टेरेस्ट्रियल ॲनिमल जे चालतात किंवा आपण त्यांना म्हणतो साधारणतः ते जमिनीवरती राहतात. त्यांनी काय म्हटलेलं आहे, सम टेरेस्ट्रियल डिग बोरोज इन द ग्राउंड फॉर शेल्टर. पहा मग काही जे प्राणी आहेत टेरेस्ट्रियल ते काय करतात, जमिनीमध्ये बीळ करतात. उदाहरण द्यायचं म्हणजे किंवा एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर आपण जर स्नेक विचारात घेतला किंवा दुसरा जर आपण रॅट उंदीर म्हणतो, उंदीर जर विचारात घेतला तर बरोबर म्हणजे काय तर होल किंवा बीळ म्हणतो आपण, त्या बिळामध्ये ते काय करतात, राहतात. पहा दिस मीन्स दॅट दे यूज लँड फॉर फुलफिलिंग दिअर नीड. वी ऑल्सो यूज लँड फॉर फार्मिंग अँड फॉर बिल्डिंग हाऊसेस अँड रोड्स. पहा आपण जर पाहिलं तर जमिनीचा वापर मोठ्या प्रमाणावरती केला जातो. एक तर शेल्टर किंवा जमिनीवरती आपण आपलं घरसुद्धा बांधतो, त्या ठिकाणी राहतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय करतो आपण, तर लँड म्हणजे जमिनीचा वापर फार्मिंग म्हणजे काय तर शेतीसाठी करतो. त्याचप्रमाणे बिल्डिंग हाऊसेस म्हणजे आपली घरं बांधण्यासाठी करतो. त्याचप्रमाणे रोड, आपण रस्ते माहिती असतील, रस्तेसुद्धा कशावरती बांधतात, तर जमिनीवरती बांधतात. पहा वी मेक यूज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इन द फॉरेस्ट दॅट ग्रोज ऑन लँड. आणि पहा आपण बऱ्याचदा काय करतो, प्लांट आणि ॲनिमलची सुद्धा कशावरती किंवा फॉरेस्ट आहे त्याचं ते कशावरती ग्रो होतं, वाढतं. थोडक्यामध्ये झाडं वगैरे लावायची म्हटलं तर ती जमिनीवरती असतात. द मिनरल, क्रूड ऑइल अँड नॅचरल गॅस ऑप्टेन फ्रॉम द अर्थ आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. पहा आणि पहा जमिनीपासून आपल्याला काय भेटतं, मिनरल असेल, खनिज म्हणतो आपण त्याला, क्रूड ऑइल असेल, नॅचरल गॅस असतील, वेगवेगळे साधारणतः आपण वेगवेगळे गॅस आहेत जे की आपल्याला गरजेचे असतात. मिथेन असतील किंवा अदर गॅसेस असतील, ते कशापासून भेटतात, अर्थपासून भेटतात, लँडपासून भेटतात. पहा व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. इट मीन्स दॅट लँड इज ॲन इम्पॉर्टंट रिसोर्स. लेट अस सी एक्झॅक्टली व्हॉट लँड इज मेड ऑफ. आणि ही जमीन कशापासून बनलेली आहे ते आपल्याला काय करायचं आहे, पाहायचं आहे. अतिशय सोप्या पद्धतीने आपण जमिनीचा वापर पाहतोय. जमिनीचा वापर काय काय आहे, ती कशा पद्धतीने तयार झाली. पहा आता तिचा थर कसे, कोणते कोणते लेयर्स असतात, त्यालाच आपण थर असे म्हणतो. पहा तर त्यांनी या ठिकाणी तुम्हाला एक लेट्स ट्राय दिस म्हणजे तुम्हाला एक कृती करायला सांगितलेली आहे आणि ती कृती कशा प्रकारची आहे ते आपण काय करूया, समजावून घेऊया. पहा आता फर्स्ट तुम्हाला जी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे लेयर तुमच्या समोर दिसत असतील. आता ते लेयर म्हणजे कशा प्रकारचे आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा मग त्याच्यामध्ये फर्स्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन देताना आपण पहिल्यांदा पाहू त्या लेट्स ट्रायमध्ये या ठिकाणी काय काय म्हटले, लेयर बिग स्टोन आहे म्हणजे मोठे मोठे दगड घेतलेले आहेत. स्मॉल स्टोन्स म्हटले छोटे छोटे दगड आहेत. सँड म्हणजे मातीचा हा थर आहे म्हणजे थोडक्याप्रमाणे म्हणजे त्याला वेगळी माती आहे. सॉईल आहे. ड्राय लिव्ज म्हणजे काय तर पाणी आहे, म्हणजे पाणी म्हणतो झाडांची जी पाने असतात ती वरच्या लेअरमध्ये आहे. म्हणजे दगड आहे, त्याच्यानंतर छोटे दगड असतील, माती आहे, हे सगळे मातीचे थर आहे, सॉईल म्हणतो आपण त्याला. आणि सगळ्यात वरती काय आहे, ड्राय लिव्ज आहे म्हणजे पानं वरती टाकलेली आहे. पहा तर कशा पद्धतीने आपण त्याचा स्टडी पाहूया, कशा पद्धतीने आपल्याला होतोय. पहा
द लँड ऑन अर्थ, आता त्याचा पहा कशा पद्धतीने आहे आणि ती लँड कशा पद्धतीनं आपल्याला डिस्कस करूया. पहिल्यांदा ते पाहूया. पहा, टेक ए ट्रान्सपॅरंट प्लास्टिक बॉटल. पहा अशा पद्धतीने एक प्लास्टिक बॉटल घेतलेली आहे. अ हँड फुल ऑफ सॉईल, सम स्टोन्स, सँड, सम ड्राय लीव्स अँड वॉटर. पहा काय घेतलं त्यांनी, सॉईल घ्या, त्यानंतर सम स्टोन्स दगडी घ्या, सँड म्हणजे मातीचाच हा भाग आहे, त्यानंतर सम ड्राय लीव्ज म्हणजे कोरडी जी पानं आहेत या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे ती घ्या, आणि वॉटर म्हणजे काय घ्यायला सांगितलं आहे, पाणी घ्यायला सांगितलेलं आहे. कट ऑफ द अपर टॅपरिंग पार्ट ऑफ द बॉटल, पुट द रेस्ट ऑफ द मटेरियल इन द लोअर पार्ट अँड ॲड वॉटर म्हटलेलं. पहा कट ऑफ द म्हणजे अप्पर साईड काय करा, त्या बॉटलची कट करा. पहा आणि नंतर काय म्हटलं आहे, पुट द रेस्ट ऑफ द मटेरियल इन द लोअर पार्ट अँड ॲड वॉटर, आणि त्याच्यामध्ये काय टाका, पाणी काय करा, ॲड करा. तिसरा पार्ट दिलेला आहे. पहा स्टर द मिक्सचर थ्रुली अँड पुट इन अ साईड, काय करा, हे सगळं मिक्सचर काय करा, मिक्स करा. पहा ऑब्झर्व इट द नेक्स्ट डे अँड ॲन्सर, आणि दुसऱ्या दिवशी काय करा, हे ऑब्झर्व करा. पहिल्या दिवशी काय करायचं आहे तुम्हाला, फर्स्ट डेला सगळ्याचं काय करायचं आहे, मिक्सर करायचं आहे, आणि मिक्सचर करून काय करायचं आहे, तसंच ठेवायचं आहे, आणि नंतर ऑब्झर्वेशन दुसऱ्या दिवशी करायचं. पहा हाऊ डज द मिक्सचर इन द बॉटल लुक नाऊ, डू यू सी लेयर्स इन इट, व्हॉट इज सीन इन द डिफरंट लेयर फ्रॉम टॉप टू बॉटम. आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, त्या सगळ्या लेयरचा काय करायचं, दुसऱ्या दिवशी जर ती बॉटल पाहिली तर आपल्याला अशा पद्धतीने त्या ठिकाणी लेयर असल्याचं आपल्याला पाहायला भेटतील. मग हे कशामुळं होतं आहे, मग स्टोनचा शेप जर पाहिला तर आपण वेगवेगळा आहे. आता या ठिकाणी स्टोनचा शेप पहा तुमच्या समोर दिसत असेल. मग जे मोठे स्टोन आहेत, मोठेचे दगड आहेत, ते काय असेल, बिग स्टोन म्हटलेलं आहे, ते खालच्या लेयरला आहे. त्याच्यानंतर वरती स्मॉल स्टोन आहे, त्याच्यावरती जो मधला लेयर आहे त्याला काय म्हटलं आहे त्यांनी, सँड म्हटलेलं आहे. त्याच्यामधला हा जो लेयर आहे त्याला सॉईल म्हटलं आहे, आणि त्याच्यावरचा जो आहे त्याला ड्राय लीव्ज असे म्हटलेलं आहे. पहा त्यानंतर पुढचा जर आपण पार्ट विचारात जर घेतला या ठिकाणी, पहा द लँड ऑन अर्थ ऑल्सो लुक्स लाईक दिस, इफ ए पाईपलाईन इज बिंग लेड इन युअर नेबरहूड, ऑब्झर्व केअरफुली द पिट्स डग फॉर दिस पर्पज, carefully the pits dug for this purpose, you will see some layers under the land surface as shown in the accompanying figure. पहा इथे सुद्धा जर पाहिलं या आकृतीमध्ये तर तुम्हाला तसं दिसतंय. पहा लेयर सगळ्यात काय आहे, बेड रॉक म्हटलेले मोठे मोठे दगड दिसतात. त्यानंतर लेयर ऑफ द सॉईल अँड स्मॉल रॉक्स म्हणजे छोटे छोटे दगड आणि सॉईल आहे. त्यानंतर काय म्हटलं, इमॅच्युअर सॉईल म्हणजे ही मधली सॉईल दाखवलेली आहे. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे, सॉईल म्हटलं, आणि ह्युमस जे त्याला पोषक घटक असतात ते याच्यापासून भेटतात. पहा तर त्याच्यामध्ये काय काय म्हटलेलं आहे, पहा इफ द, आता याच्यामध्ये म्हटलं यू विल सी सम लेयर्स अंडर द लँड सरफेस ॲज शोन इन दी कंपेअरिंग फिगर, म्हणजे तुमच्या शेजारी दाखवलेल्या ह्या आकृतीमध्ये आपल्याला ते पाहायला भेटते. आता पुढे पाहूया त्याचं वर्गीकरण कसं केलेलं आहे. पहा इफ द लँड हॅज मॅच्युअर सॉईल किंवा मॅच्युअर सॉईल म्हणजे चांगल्या प्रकारची माती आपण त्याला म्हणूया. द टॉप मोस्ट लेयर इज फॉर्म बाय द डिकम्पोजिशन ऑफ द रिमेन्स ऑफ द प्लांट अँड ॲनिमल, दिस लेयर इज कॉल्ड ह्युमस. म्हणजे डिकम्पोजिशन असतं म्हणजे जीवरती आपण पालापाचोळा टाकला होता त्या बॉटलमध्ये, मग तो पालापाचोळापासून त्याचं काय झालं, डिकम्पोजिशन झालं, म्हणजे त्याचं विघटन म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. डिकम्पोजिशन म्हणजे विघटन. मग हे विघटन झाल्यामुळं त्या ठिकाणी काय तयार झालं, एक ह्युमस जो गरजेचा असतो, पोषक घटक असतो, तो तयार झाला. इट इज युजली फाउंड इन द डेन्स फॉरेस्ट. द लँड बिलो दिस इज फुल ऑफ सँड, सॉईल, स्मॉल स्टोन्स, ऑर्म्स अँड इन्सेक्ट. सॉईल अँड पीसेस ऑफ द बेडरॉक आर फाउंड बिलो दिस लेयर ऑफ लँड. दिस सॉईल इज इमॅच्युअर. इमॅच्युअर म्हणजे ती चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेली नाही. फर्दर बिलो दिस लेयर द प्रोपोर्शन ऑफ द सॉईल डिक्रीजेस अँड दॅट ऑफ रॉक इन्क्रीजेस. पहा म्हणजे याच्या खाली जर पाहिलं तर कशाचं प्रोपोर्शन वाढतं, सॉईल म्हणजे माती जर आपण विचारात घेतली तर ती जास्त प्रमाणात असेल, म्हणजे सॉईल प्रोपोर्शन द सॉईल इज डिक्रीजेस अँड रॉक इज इन्क्रीज. म्हणजे जसं जसं आपण खाली जाऊ या ठिकाणी माती जास्त आहे, खाली जर पाहिलं तर रॉकचं प्रमाण जास्त आहे, आणि खाली तर अजूनच आहे, बेड रॉक म्हटलेलं आहे. म्हणजे जसं जसं खाली डिक्रीज जाऊ किंवा खाली त्याचं जसं टॅप जातील म्हणजे मुळं जातील त्याची, तसं तसं मातीचं प्रमाण किंवा दगडांचं प्रमाण काय होत जातं, वाढत जातं. द मेन मिनरल इन द सॉईल आर डिराइव्ड फ्रॉम दीज रॉक्स, दॅट इज वाय सॉईल इन द डिफरंट रिजन इज डिफरंट. द कलर अँड द टेक्स्चर ऑफ द सॉईल आर बोथ डिटरमाइंड बाय द बेडरॉक. आणि आता त्याचं जमिनीमध्ये असणारं जे बेडरॉक असतं त्याच्यावरून त्या मातीचा प्रकार आपण त्याला म्हणू कलर अँड टेक्स्चर, म्हणजे याच्यावरून त्या मातीला जो कलर कोणत्या कोणत्या प्रकारचा येणार आहे आणि तो कशा पद्धतीने असणार आहे कशावरून ठरतं, तर बेडरॉकवरून त्या ठिकाणी आपल्याला
पाहायला भेटतं. आता पुढची ही सॉईल फॉर्मेशन म्हणजे माती कशी तयार होते ते आपण या ठिकाणी पाहूया. द प्रोसेस ऑफ द सॉईल फॉर्मेशन म्हणतो आपण त्याला, म्हणजे माती कशा प्रकारे तयार होते पहा. द सॉईल ऑन द लँड इज फॉर्म बाय द नॅचरल प्रोसेस. नॅचरल प्रोसेस म्हणजे काय तर नैसर्गिक प्रक्रिया आहे पहा. द अबायोटिक कंपोनंट ऑफ द सॉईल आर सप्लाइड थ्रू द वेदरिंग ऑफ द बेडरॉक ड्यू द हीट cold and water of the sun, wind and rain respectively. The bedrock break डाऊन इंटू द पीसेस. पहा काय होतं, म्हणजे हवा असेल, पाणी असेल, त्या ठिकाणी म्हटल्यावर हीट असेल किंवा कोल्ड असेल, वॉटर असेल, सन, वाईन अँड द रेन रिस्पेक्टिव्हली, हे जे सर्व घटक आहेत पावसामुळे वगैरे, म्हणजे खालचा जो दगड असतो किंवा हा जो बेडरॉक म्हटलेला आहे बेडरॉक, पहा हा बेडरॉक काय होतो मित्रांनो, नंबर ऑफ पीसेस म्हणजे काय होतं, ब्रेक होतो. ब्रेक होणे म्हणजे काय होणे, तुटणे. म्हणजे मोठे मोठे जे दगड असतात ते काय होतात, असे मोठे मोठे जे दगड आहेत ते काय होतात, तुटतात आणि त्याची छोट्या छोट्या पीसमध्ये काय होतं, कन्व्हर्जन होतं. मग त्या ठिकाणी म्हटलेलं आहे पहा, स्टोन्स, सँड अँड सॉईल आर फॉर्म फ्रॉम दीज पीसेस. मायक्रोब्स, ऑर्म अँड द इन्सेक्ट आर फाउंड अमॉंग देम. म्हणजे मायक्रोब म्हणजे छोटे छोटे जे जीवजंतू आहेत किंवा वॉर्म म्हटलेलं आहे, आळी वगैरे असेल किंवा इन्सेक्ट, कीटक म्हणतो आपण, ते त्या भेगांमध्ये असते, त्या दगडांच्या भेगांमध्ये आपल्याला पाहायला भेटतं पहा. त्यांनी म्हटले पहा, रोडेंट्स लाईक द माईस अँड रॅट्स आर ऑल्सो फाउंड हिअर. म्हणजे माऊस असेल, मुंदीर असेल किंवा त्याची पिल्लं असेल, ही सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. द रूट्स ऑफ ट्रीज ग्रोईंग ऑन द लँड ऑल्सो हेल्प वेदरिंग ऑफ रॉक्स. द प्रोसेस ऑफ द सॉईल फॉर्मेशन इज स्लो अँड कंटिन्युअस. आता ही जी प्रोसेस आहे कोणती सॉईल फॉर्मेशनची, ती कशी आहे, स्लो आहे आणि कशी आहे, कंटिन्युअस आहे. कशी म्हटलं त्यांनी, स्लो आणि कंटिन्युअस म्हटलेलं आहे. इट टेक्स अबाउट 1000 years फॉर 2.5 सेंटीमीटर थिक लेअर फॉर मॅच्युअर सॉईल टू फॉर्म. पहा आणि किती वेळ लागतो साधारणतः, जर आपण केलं 1 वर्षामध्ये त्याचा लेअर पहा 2.6 सेंटीमीटर थिक लेअर फॉर मॅच्युअर सॉईल. म्हणजे 2.5 सेंटीमीटरचा जर थिकनेस असेल त्या एरियाचा किंवा रॉकचा, तर त्याचं 1 वर्षामध्ये त्याची कशामध्ये फॉर्मेशन होतं, सॉईलमध्ये होतं. पहा आता आपण पुढच्या पेजवरती जाऊया. पहा आता या ठिकाणी त्याचं फॉर्मेशन दाखवलेलं आहे आणि नंतर हा चॅप्टर काय होणार आहे, संपणार आहे. लास्ट पेज आहे या चॅप्टरचं. ओके, तर काय म्हटलेलं आहे पाहूया. पहा, सॉईल कॅन गेट डिस्ट्रॉईड इन अ शॉर्ट पिरियड ड्यू टू द फ्लड्स, स्टॉर्म्स, ह्युमन ॲक्टिव्हिटीज सच ॲज मायनिंग. पहा काय काय म्हटलेलं आहे, माइन म्हणजे काय, खाणकाम म्हणतो आपण त्याला. तर सॉईल कॅन बी गेट डिस्ट्रॉय. डिस्ट्रॉय म्हणजे काय, कोणी मातीचं वेगवेगळ्या परत पुन्हा त्याचे वेगवेगळ्या प्रकारे काय होतं, डिस्ट्रॉय होते म्हणजे नाश पावतो. कशामुळं, तर ड्यू टू फ्लड असेल, फ्लड म्हणजे महापूर वगैरे आला, माती वाहून जाते. त्याच्यानंतर माणसाच्या वेगवेगळ्या ज्या आपल्या ॲक्टिव्हिटी आहे, त्यानंतर खाणकाम असेल, खाणकामामध्ये सुद्धा बरीचशी माती उकरली जाते आणि ती पाण्याबरोबर काय होते, वाहून जाते. दॅट इज वाय इट इज नेसेसरी टू कन्झर्व सॉईल अँड टू प्रिव्हेंट इरोजन ऑफ लँड. इरोजन म्हणजे काय, तर त्याचे जे थोडक्यामध्ये नाश होतोय, जमिनीची जी धूप होते, धूप म्हणतो आपण त्याला, म्हणजे मातीची धूप आहे, मातीची गरज आहे सध्या, तर ती जी होत आहे ती काय करायला पाहिजे, आपण प्रिव्हेंट करायला पाहिजे, म्हणजे वाचवायला पाहिजे. पहा, द बेस्ट रेमेडी फॉर दिस इज टू इन्क्रीज द ग्रीन कवर ऑफ द लँड. इरोजन ऑफ लँड इज रिड्यूस इफ ग्रास, ट्रीज अँड बशेस आर ग्रोन इन इट. पहा म्हणजे आणि कशामुळे होतं आहे इरोजन, म्हणजे मातीची धूप कशापासून आपल्याला रोखता येईल, लँड म्हणजे जमिनीची धूप कशापासून आपल्याला रोखता येईल, तर आपल्याला झाडे लावता येतील, त्यानंतर ग्रास म्हणजे गवत त्या ठिकाणी उगवता येईल, जेणेकरून वरची जी हवा आहे, माती आहे, ती हवेबरोबर काय होऊन जाणार नाही, उडून जाणार नाही, असं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. पहा या ठिकाणी म्हटलेलं आहे, ऑब्टेन द स्पेसिमेन्स ऑफ द सॉईल फ्रॉम व्हेरियस प्लेसेस इन युअर सराउंडिंग सच ॲज युअर ओन यार्ड, अ गार्डन, हिल्स, रिव्हर बँक, फील्ड अँड रॉकी ग्राउंड. Note the differences in the specimens with respect to color, fields, texture and the size of the particles. पहा तुम्हाला या ठिकाणी म्हटलेलं आहे की वेगवेगळे जे प्लेसेस जर आपण पाहिलं त्याच्यामध्ये स्पेसिमेन असतात, वेगवेगळे कीटक असतात. मग ते कोणते कोणते असतात, मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गार्डनमध्ये म्हटलं किंवा हिल एरिया असेल, रिव्हर असेल, त्या प्रत्येक फील्डमध्ये कसे असतात, वेगवेगळे असतात. त्याच्यामध्ये ते स्पेसिमेन वेगळे, त्याने म्हणजे पहा डिफरंट इन द स्पेसिमेन रिस्पेक्ट टू द कलर, म्हणजे त्याचा कलर असेल, फील असेल, टेक्स्चर असेल, त्याची साईज असेल, याच्यावरती आपण काय करू शकतो, रिसर्च करू शकतो, माहिती घेऊ शकतो. पहा म्हणजे हा एक तुमचा एक संशोधनाचा भाग आहे. आता पुढचा जो लास्ट पॉईंट आहे तो आपण काय करूया, डिस्कस करूया. पहा या ठिकाणी जर पाहिलं, डू यू नो म्हणजे तुम्हाला माहीत आहे का,
म्हणजे त्याचं प्रमाण किती आहे काय आहे पहा या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. ह्युमस इज द लेअर ऑफ फॉर्म ऑन द सॉइल ड्यू टू द डिकम्पोजिशन ऑफ द डीएल प्लांट. डेड प्लांट, डेड म्हणजे काय तर मृत पावलेले, प्लांट्स म्हणजे वनस्पती असेल किंवा ॲनिमल्स असेल. बाय मायक्रोब्स ह्युमस सप्लाईज न्यूट्रियन टू द सॉइल. ह्युमस इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर aerating the soil and for holding water in the soil. The proportion of the humus in the upper layer of good fertile soil is about 33% to 50% पहा म्हटलेलं आहे. म्हणजे कशा पद्धतीने आहे, द प्रोपोर्शन ऑफ द ह्युमस इन द अपर लेयर ऑफ गुड फर्टाईल सॉईल इज अबाउट 33% टू द 50%. म्हणजे तुम्हाला 33% ते 50% पर्यंत त्या ठिकाणी काय असतं ते आणि फर्टाईलसाठी उपयोगी असतं. फर्टाईल म्हणजे काय, जर चांगल्या प्रकारचं उत्पादन जर घ्यायचं असेल, आपण साधारणतः जर म्हटलं तर आपण सुद्धा आपल्या शेतामध्ये चांगलं जर प्रोडक्शन घ्यायचं असेल, चांगलं उत्पादन जर घ्यायचं असेल तर काय करतो त्या ठिकाणी खत टाकतो. म्हणजे त्या खतामध्ये काय असतं, जास्त प्रमाणामध्ये ह्युमस असतो, म्हणजे जो घटक वनस्पतींना वाढण्यासाठी जास्त प्रमाणावरती नेसेसरी असतो, किंवा शेणखत असेल, ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी वापरतात पहा. फॉरेस्ट ऑन लँड गॉट ब्युरिड अंडरग्राउंड ड्यू टू द ग्रेट of fuels that took place on the earth many ages ago. After that, the process of the formation of the fossil fuel from the remains of living things took place underground. We get fuel like petrol, diesel, kerosene, paraffin and other useful materials like tar and wax from the soil fuel कॉल्ड क्रूड ऑइल पहा. आणि वेगवेगळे काय भेटतं, पॅराफिन असेल, केरोसिन असेल, डिझेल असेल, हे सर्व कशापासून जर भेटत असेल तर ते लँडपासून भेटतं. आपल्याला जमिनीमध्ये या सर्व गोष्टी काय होतात पाहायला भेटतात पहा. आता आपण पुढचा पॉईंट पाहूया पहा. लिव्हिंग थिंग लास्ट आपण पाहूया, म्हणजे हा चॅप्टर या ठिकाणी संपेल पहा. लिव्हिंग थिंग्स यूज लँड, वॉटर अँड एअर अवेलेबल ऑन अर्थ अँड सो डज मॅन. However, the portion of these resources that are actually put to use are very small as compared to whole earth. Look at the following table पहा. आणि आपण जर विचार केला तर आपल्याला वेगवेगळ्या पर्सेंटमध्ये काय काय कोणत्या गोष्टी असतात पहा. तर या ठिकाणी लँड जर पाहिली तर 29% काय आहे, लँडचा पार्ट आहे. त्याच्यामध्ये जर पाण्याचं प्रमाण जर पाहिलं आपण तर ते असतं किती म्हटले, पोर्टेबल वॉटर किंवा फ्रेश वॉटर म्हणतो, किती असतं 0.3% असतं पहा. आणि ऑक्सिजन जर विचार घेतला तर 21% त्या ठिकाणी असतो. मग त्यांनी म्हटलेलं आहे, आपण जर पाहिलं लिव्हिंग थिंग्स यूज लँड, वॉटर अँड एअर अवेलेबल ऑन द अर्थ अँड सो डज मॅन. हाऊएव्हर द प्रपोर्शन आपण जर पाहिलं तर पोर्शन ऑफ दिस रिसोर्स दॅट ॲक्च्युअली पुट यूज आर व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर टू द होल अर्थ पहा. आणि आपण जर पाहिलं आपल्याला जमीन पण लागते, पाणी पण लागतं, हवा पण लागते, पण आपण त्याचं प्रमाण किती वापरतो तर 29% काय वापरतोय आपण, लँड वापरतोय. 0.3% काय आपण फ्रेश वॉटर वापरतोय. आणि राहिलेला 21% काय वापरतोय आपण, ऑक्सिजन वापरतो, जो आपल्याला रेस्पिरेशनसाठी काय असतो, इम्पॉर्टंट असतो पहा. इवन इन दिस स्मॉल प्रोपोर्शन द रिसोर्सेस शोन इन द अबो टेबल आर सफिशियंट फॉर ऑल लिव्हिंग थिंग्स. आणि एवढा छोटासा जरी पोर्शन असला तरी तो सफिशियंट आहे. सफिशियंट म्हणजे काय तर पुरेसा आहे पहा. ओनली it is very necessary for man to control his greed. In other words, he must use these resources judiciously with the awareness that they are meant for all other living things and not just for mankind पहा. आणि आपण काय करतो, याचा चांगल्या प्रकारे काय करतोय, वापर करतोय. आपल्याला अवेअरनेस, आपल्याला काळजी करणं गरजेचं आहे. म्हणजे पाणी असेल, हवा असेल किंवा जमीन असेल, याचा आपल्याला योग्य वापर करणं गरजेचं आहे. मित्रांनो, ह्या सर्व पार्ट तुम्हाला त्या ठिकाणी आपण अगदी व्यवस्थितरित्या डिस्कस केला. हा लास्ट इन्स्टिट्यूट ॲट वर्क म्हटलेला आहे पहा, तेवढं पाहूया. इंडिया मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंट IMD म्हटलेलं आहे, वॉज इस्टॅब्लिश इन द 1875 फॉर स्टडिंग द वेदर इन द इंडियन सबकॉन्टिनेंट. द मेन फंक्शन ऑफ दिस इन्स्टिट्यूट इज टू ऑब्झर्व द weather and to make weather forecast. This institute also conduct research related to changes in the weather, make forecast about rains and studies the development रिलेटेड टू द ग्लोबल वॉर्मिंग पहा. म्हणजे जागतिक तापमान वाढ असेल, म्हणजे ही मेट्रोलॉजिकल जी डिपार्टमेंट आहे 1875मध्ये तिची सुरुवात झाली. तर ती काय देते आपल्याला, वेदर म्हणजे हवा असेल त्याच्या संदर्भात माहिती देते. त्याचप्रमाणे पाणी असेल, रेन म्हटलेलं आहे, किंवा पाण्याचं जे कशा पद्धतीने असू शकतं, किंवा रेन अँड स्टडीज ऑफ द ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे तापमान वाढ कशा पद्धतीने होते, या सर्वांची माहिती आपल्याला IMD देते. हा जनरल नॉलेजसाठी तुम्हाला
प्रश्न विचारला जाऊ शकतो. मित्रांनो, आपण अगदी डिटेल्डमध्ये तुम्हाला प्रत्येक पॉईंट समजून सांगतोय. आपण नक्कीच पुढचा टॉपिकसुद्धा लगेच चालू करणार आहोत. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा, आवडल्यावरती लाईक करा, कमेंट करा आणि आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन जो आपण टॉपिक टाकत आहोत दरवेळेसला त्याच्या लगेच नोटिफिकेशन तुमच्या यूट्यूबवरती तुम्हाला लगेच मिळत जातील आणि तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता. तुमची 12वीपर्यंतची आपण तयारी आत्तापासूनच पूर्णपणे करून घेत आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमचं बेसिक अगदी क्लिअर होईल. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू.